हा मेळावा आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि दसऱ्या मेळाव्यामध्ये कशा तयारीने यायचं हे दरवर्षीचं मार्गदर्शन असतं. एक पक्षप्रमुख म्हणून किंवा संजय राऊत आमचे प्रमुख नेते म्हणून, विनायक राऊत, विशाखा राऊत आणि मी, महिला नेहमीच काम करत असतात. पण प्रत्येक वेळेला म्हणजे महिलांच्या भाषेत उत्तर द्यायचं झालं तर आम्ही दरवर्षी दिवाळीचा फराळ बनवतो. पण दरवर्षी फराळामध्ये मग तो चिवडा असेल, भेळ असेल किंवा चकली असेल, एक वेगळी ट्रिक वापरून तिला आम्ही नेहमी जास्त चवदार बनवत असतो. त्या पद्धतीने ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने सत्ताधारी आता जी काही वल्गना करतायत त्या वल्गनेला पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अख्ख्या देशामध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी असा जो एक काही विषय चालला आहे, राहुल गांधींनी जो छेडलेला विषय आहे, अनेकांचा त्यावर आता विश्वास बसायला लागलेला आहे आणि त्या खऱ्या अर्थाने ते जे काही म्हणताय त्या आपापल्या यादीत हे झालंय का हे तपासलंच पाहिजे. आणि एक पक्षप्रमुखाचं मार्गदर्शन लाभल्यानंतर, कारण येणारा दसरा, त्याच्यानंतर येणारी दिवाळी आणि त्याच्यानंतर होणारी मुंबईची निवडणूक, या सगळ्याला नवरात्रीच्या आधी ज्या आमच्या रणरागिणी आहेत त्यांच्यामध्ये स्फुरण देणं, त्यांना अलर्ट करणं हे पक्षप्रमुखाचं काम आहे, ते त्यांनी केलंय. पण यावेळेला काही मनसेची युती किंवा महाविकास आघाडी या सगळ्या संदर्भात नाही, आत्ता तरी याबाबत कुठलंही हे झालेलं नाही. मला वाटतं याच्या आधीच्या सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये साहेबांनी जे सांगितलं होतं, जे तुमच्या मनात आहे ते नक्की मी करेन, आम्हाला त्या पद्धतीने आम्ही आहोत. एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे, संजय राऊत यांना आमदार मोरे यांनी घरात घुसून मारू अशी भाषा केलेली आहे. मी ज्या वेळेला हा विषय त्यांच्याशी म्हणजे ते डिबेटला होते त्यावेळेला मीही त्यांना तेच सांगितलं की हा बिहार, यूपी नाही, हा महाराष्ट्र आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. स्वर्गीय दिघे साहेब त्यांचा कोणीही अपमान केलेला नाही, फक्त तुमचा आरसा तुम्हाला दाखवलाय. आता त्याची जर तुम्हाला लागली असेल तर तो आमचा नाईलाज आहे. पण अशा पद्धतीने करणार असाल या दोन पायावर जाताना बघा. आणखी काल जेव्हा शाखा प्रमुखांची बैठक घेतली उद्धव साहेबांनी, तर ते दोन गोष्टी बोलले होते. एक तर सगळ्या ठिकाणी तुम्ही लढायची तयारी ठेवा आणि दुसरं ही निवडणूक आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे. तर आज त्यांनी पुन्हा हे वक्तव्य दिलं नाही, आज ते ऍसिड वगैरे नाही. ऍसिड कुठली लिटमस टेस्ट जर आपण त्यांचे गुणधर्म पाहिले तर लिटमसला वेळ लागतो, जरा हळूहळू तो कलर बदलतो. ऍसिड टाकता क्षणी सगळं. आता आमचं काम तसंच असलं पाहिजे, ह्या लोकांना टाकता क्षणी. राज ठाकरे कल्याण डोंबिवली बाले किल्ले आहेत, त्यांचा मुलगा खासदार आहे कल्याण डोंबिवली. मुळामध्ये ना जसं आम्हाला काहीतरी वेगळं सांगतात ना, तसे कोणाचे बाले किल्ले नसतात. बाले किल्ले हे मतदार बनवत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती रोखण्याचा प्रयत्न केला तरी आगेकूच आम्ही करतच राहणार.